आज आपण होममेड आईस्क्रीम बनवूया। बिस्किट, दूध आणि हा चॉकलेट सॉस आहे, यापासून बनवायचा आहे आपल्याला आईस्क्रीम। साधारण 15 ते 20 मी हे गुड डे बिस्किट घेतलेले आहेत। साखर थोडीशी, दूध आहे, क्रीम आहे आणि हे 15 ते 20 बदाम क्रश करून घेतलेले आहेत मी। आणि हा सॉस कृतीला सुरुवात करूया। अशा पद्धतीचं हे आपल्याला भांड घ्यायचं आहे मिक्सरचं। त्यामध्ये प्रथम हे मलाई दूध टाकूया आणि यामध्ये हे बिस्किट टाकूया। गुड डे बिस्किट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कोकोनट बिस्किट घेऊ शकता, मारीगोल्ड घेऊ शकता, आवडीनुसार। थोडीशी साखर टाकूया। साखर सुद्धा आवडीनुसार वापरायची आहे, कमी जास्त। क्रीम टाकूया। आणखीन दूध टाकूया आणि आता चॉकलेट सॉस। हे सर्व आपल्याला आता मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं आहे। बिस्किट दूध मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला, मऊ पेस्ट झालेला आहे। आणखीन थोडासा चॉकलेट सॉस टाकूया। परत एक वेळेस 1 मिनिटासाठी हे मिक्स करून घेऊया मिक्सरला। आईस्क्रीमसाठी आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं क्रीम वगैरे टाकल्यामुळे कलर सुद्धा छान आलेला आहे। आता आपण हे एका प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये टाकूया। बदाम टाकूया। चॉकलेट सॉस, अशा पद्धतीचे आपल्याला 2 ते 3 लेयर करायचे आहेत। आता हे आपलं आईस्क्रीम मिश्रण तयार झालेलं आहे। याला झाकण ठेवून फ्रीजमध्ये एक 7 ते 8 तास ठेवून देऊया। आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर। बघूयात आपण आता। साधारण 9 ते 10 तास ठेवावं लागलं। प्लेटमध्ये काढून घेऊया आता। पीस करून घेऊया आईस्क्रीमचा। अशा पद्धतीचे पीसेस प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। वरून चॉकलेट सॉस टाकूया।
या पद्धतीने तुम्ही सुद्धा आईस्क्रीम बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.